थोडा आवाज वाढव. विसरण्याची शक्यता मला करेक्ट करायचं विसरलो. आज आदरणीय रमेश दिवस सर यांचा सेवानिवृत्ती व त्यांचा लग्नाचा वाढदिवस असे दोन्ही कार्यक्रम एकत्रितरित्या साजरा करण्यासाठी आपण एकत्र जमलो आहोत. सरांविषयी सांगायचे म्हणजे आता माझ्या मिसेसने सगळं सांगितलं आणि सरांनी पण सगळं सांगितलंय. मी फक्त आता मेन एक पॉईंट देतो. सर अतिशय कुटुंबवत्सल आहे. आपले रमेश दिवस सर हे चांगला मुलगा आहे. त्यांच्या आईवर भरपूर प्रेम आहे. आईची भरपूर काळजी घेतात ते. काही खूपच महत्वाचे काम असल्याशिवाय आईला कोणी एकटे टाकून जात नाही. तसेच रमेश दिवस सर हे चांगले भाऊ सुद्धा आहेत. आपल्या बहिणीवर भरपूर प्रेम करतात ते. प्रत्येक नातेवाईकांची प्रेमाने संवाद करतात. रमेश दिवस सर हे चांगले पती आहेत. त्यांच्या पत्नीवर भरपूर प्रेम आहे. सर हे चांगले वडील सुद्धा आहेत. त्यांच्या तीनही मुलींवर त्यांचं भरपूर प्रेम आहे. अगदी मुलांसारखं त्यांनी जपलेलं आहे. त्यांची मुलगी प्रणाली हिने IT डिग्री पूर्ण करून इन्फोसिस या अमेरिकन कंपनीमध्ये कार्यरत आहे. दुसरी मुलगी निकिता IT क्षेत्रात पदवी पूर्ण करत आहे आता. तिसरी मुलगी श्रावणी ही सध्या BSc करत आहे. आणि त्यांनी मुलगा असं कधी बिलफॉर्म केलेला नाही. त्यांनी मुलींना अतिशय उच्च शिक्षण दिलेले आहे. सरांविषयी सांगायचं म्हणजे सर अतिशय शिस्तप्रिय आहे. त्यांना कुठली गोष्ट नीट नेटकी आवडते. त्यांचा शर्ट पॅन्ट बघा अतिशय कडक इस्त्री असते. तुम्ही कधी पण बघा. आणि त्यांचं नीट असतं. नीट असं आउट शर्ट कधीच नसतं. आणि त्यांना इकडचा कागद तिकडे किंवा इकडची वस्तू तिकडे केली त्याला खूप राग येतो. सर अतिशय वेळेचं भान असतं त्यांना. फक्त आज ते वेळेवर नाही आले. बाकी ऑफिसमध्ये 10ची ड्युटी असते. ते 9 तास असतात. पेट साफ करून स्वतः तिथे बसतात. म्हणजे ते शिपायावर सुद्धा तिथे राहत नाही. आणि मोठ्या माणसाचं हे लक्षात असतं. आणि त्यामुळे ते लवकर येत असल्यामुळे जो खासदार स्टाफ आहे त्यांच्यावर आदरयुक्त भीती आहे बाकी सर्वांना. तेव्हा सर लवकर येतात त्यामुळे ते सुद्धा लवकर येतात. आणि सरांना आणखी बघा सरांचे नेहमी क्लीन शेप असते. अशी कधी दाढी त्यांना नसते. रोज दाढी करतात. आता माझी दाढी वाढलेली. सरांची कधीच अशी दिसणार नाही तुला. हे गुण त्यांचे घेण्यासारखे आहेत. नीट नेटकेपणा राहणे त्यांना खूप आवडतं. आणि यापुढे त्यांनी पुन्हा भारत भ्रमण करावे. पुन्हा संपूर्ण जग भ्रमण करावे. आपल्या कुटुंबाला वेळ द्यावा. आणि त्यांच्या ज्या काही इच्छा असतील त्या त्यांनी पूर्ण कराव्यात. गाणं बोलू शकतो काय? त्यांच्या मिसेसवर एवढे प्रेम आहे ते आता या गाण्यातून ते व्यक्त करतील. हंस हंस के कहेंगे हम ये प्यार होगा हम तेरी कदम को
वाजतच राहिलं पाहिजे. खूप खतरनाक गाणं गायलेलं आहे. एकदम छान असा माहोल बनवलेला आहे इथे. पण मला जी गोष्ट समजते नाही, गोष्ट समजते नाही. सदन रिलीज कसं नक्की गाणं कोणासाठी होतं? त्याने बोलले असतील तर तुमचं लक्ष तिकडे गेलं असेल सदन रिलीज कसं, तर तुमची सदन मी कुठं आहे का? तुमच्या सदनला हात वरती करायचा जरा एकदासाठी जरा थोडं जास्त काळ घेतलं पाहिजे. साहेबांच्या पेक्षा त्यांना जो आनंद होता ना त्यांच्या सणाकडे पाहिल्यानंतर तो खूप मोठा होता. ते मनापासून सण त्याचं बरोबर लेकिन दादा दोनों को बहुत अच्छा गाया है. उनके लिए थोड़ी ताली होनी चाहिए. गाने में उनकी ताली होनी चाहिए क्योंकि उनके लिए एक शेर आजमाना चाहूंगा. कलाकार कभी मरता नहीं जिन पर दफन दिया जाता. अब बाबा कहेंगे तो बहुत लोग ले गए बाबा कहेंगे बाबा मेरे साथ अभी कहेंगे कलाकार कभी मरता नहीं जिंदा दफन दिया जाता है. कलाकार कभी मरता नहीं जिंदा दफन दिया जाता है. कलाकार कधी मरता नाही जिंदा. हे तुम्हाला बाबा बोला सांगितलं. मी बोललो तुम्ही माझ्याबरोबर बोललो तर बरं पडेल. कलाकार कभी मरता नहीं जिंदा दफन दिया जाता है. आप कहेंगे वाह 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 वाह. लेकिन वाह बनायचं नाही, वाह वाह कहेंगे. उर्दू में उर्दू शायरी है. कलाकार कभी मरता नहीं जिंदा दफन दिया जाता है. जहाँ भी इनकी कब्र खोलो, जहाँ भी इनकी कब्र खोलो, कलाकार आप लोगों के तालियों से पाया जाता है. मागापासून मला वाटत होतं मी खूप सुंदर गातो, मी खूप सुंदर आहे. तर सर देखील खूप सुंदर गातात आणि खूप सुंदर आहे. त्याच्यासाठी जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. ते माझ्यापासून एकच म्हणायचं मला जरूर तेवढं तुम्ही करणार. तर बाबासाहेब सांगू केलं शिका संघटित आणि संघर्ष करा. जर तुम्ही शिका तरच या साहेबांसारखे टिका. बाबासाहेबांच्या पावलावरती म्हणणार नाही पण बाबासाहेबांच्या पाऊल खुणावरती चाललेला ही व्यक्ती म्हणतो. आता